नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये। मित्रांनो, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो। तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघत असाल तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूबला आपलं जे चॅनल आहे अमित भूतकर कन्सल्टन्सी नावानं त्याला जरूर भेट द्या आणि संपूर्ण व्हिडिओ बघा। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा मला एक 2-4 दिवसापूर्वी आपले सबस्क्रायबर्स आहेत, आपले फॅमिली मेंबर आहेत, ज्यांचा बार आपल्या अमित भूतकर कन्सल्टन्सीच्या मदतीनं मिळालेला आहे, पूर्ण झालेला आहे आणि चालू झालेला आहे। त्यांनी मला फोन केला होता आणि अशा स्वरूपाची विचारणा मला इतरही बऱ्याच जणांनी यापूर्वी केली आहे। त्यासाठी याविषयी मी आज डिटेल व्हिडिओ बनवत आहे। तर विषय काय आहे की परमिट रूम बिअर बारला 10% टॅक्स द्यावा लागतो, परंतु बिअर शॉपी आणि वाईन शॉपला हा टॅक्स नाहीये। तर वाईन शॉपचं तर लायसन आता मिळत नाहीये, तर टॅक्स वाचवण्यासाठी मी माझ्या परमिट रूम बिअर बारला बिअर शॉपीचं लायसन घेऊ का? जे आता आपले फॅमिली मेंबर होते त्यांचा नवीन बार मंजूर झाला होता, त्यांना कुठल्या तरी लिकरच्या सेल्समननं असं सांगितलं, बिअरच्या सेल्समननं असं सांगितलं की तुमचं परमिट रूमचं लायसन जर तुम्ही अप्लाय केलं, परमिट रूमचं लायसन जोडून जर अप्लाय केलं तर तुम्हाला काही वेगळे खर्च न करता किंवा बाकीच्या काही गोष्टी न करता तुम्हाला त्या तुमच्या परमिट रूम बिअर बारच्याच लायसनला बिअर शॉपीचं लायसन अटॅच करता येईल, ज्याच्यावरती तुम्ही बिअर खरेदी विक्री करू शकता। बिअर आणि वाईन कुठल्या ज्या ग्रेप्स वाईन असतात, फ्रुट्स वाईन्स असतात त्या वाईन्स सुला वगैरे आहेत, पोर्ट वाईन ज्याला आपण म्हणतो त्या वाईन्स आणि सर्व प्रकारच्या बिअर खरेदी करू शकता। आणि याच्या विक्रीवरती तुम्हाला 10% जो परमिट रूम बिअर बारला आता टॅक्स द्यावा लागतोय, पूर्वी 5% होता, आता 10% झालेला आहे आणि 10%चा 5% करायचं वचन मार्चच्या आधी आपले जे राज्य उत्पादन शुल्कचे मंत्री साहेब आहेत त्यांनी दिलंय, परंतु इम्प्लिमेंटेशन अजून त्यात काय झालेलं नाहीये। असो, तर विषयाकडे येऊया। तर त्यांनी प्रश्न असा विचारला होता की मला परमिट रूम बिअर बारच्या लायसनलाच बिअर शॉपीचंच लायसन मिळेल का? तर मित्रांनो, पहिली गोष्ट, परमिट रूम बिअर बारच्या लायसनला अटॅच असं तुम्हाला बिअर शॉपीचं लायसन अजिबात मिळणार नाही। हे ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलंय हे धंद्यात चुकीचं आणि खोटं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या। परमिट रूम बिअर बारच्या लायसनला अजिबात बिअर शॉपीचं लायसन अटॅच होऊन मिळत नाही, तुम्हाला मिळणार नाही, निदान आजच्या तारखेत तरी, आज अखेर तरी अशी कुठलीही नाहीये आणि फ्युचरमध्ये देखील येण्याची शक्यता, असं काय होण्याची शक्यता नाहीये। कारण का, परमिट रूम बिअर बारच्या लायसनमध्येच तुम्हाला सगळ्या प्रकारच्या दारू खरेदी विक्री करायचं, सगळ्या प्रकारच्या दारू, बिअर, विस्की, फक्त देशी दारू सोडून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काय लिगली रजिस्टर्ड दारू आहेत त्या सर्व प्रकारच्या दारू, बिअर, विस्की, रम, जिन, होडका, वाईन, देशी दारू सोडून जेवढं, मग तुम्ही त्यामध्ये शिवास रिगल पासून अगदी गोवा जिन, डॉक्टर ब्रँडी पासून बिअरमध्ये ज्या काही महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्टर्ड दारू आहेत त्या सर्व प्रकारच्या दारू परमिट रूम बिअर बार ह्या लायसननं तुम्ही खरेदी करू शकता आणि विकू शकता। त्यामुळे तुम्हाला बिअर शॉपीचं वेगळं लायसन त्याला जोडताच येणार नाही, ऑलरेडी जे तुमच्याकडे आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही बिअर शॉपीचं लायसन सेपरेटली काढू शकाल का? तर यस, जरूर, तुम्ही बिअर शॉपीचं दुसरं सेकंड लायसन जरूर काढू शकाल, परंतु हे लायसन तुम्ही जर फक्त आणि फक्त टॅक्स वाचवायला, 10% जो टॅक्स तुम्हाला पडतो तो वाचवायला काढत असाल तर हा निर्णय तुमचा चुकीचा ठरेल असं मला वाटतं, लक्षात घ्या। आणि का वाटतं हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि पाहिजे असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे की ही माहिती गोळा करायला, हे सगळं अपलोड करायला आमची टीम, मला बरेच एफर्ट्स घ्यावे लागतात। तर माझी अशी विनंती आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर ह्या व्हिडिओला लाईक करत चला। हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये जे काही तुमची विचाराचे असतील, शंका असतील त्या विचारत चला आणि अशा प्रकारचे व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना पण शेअर करत चला। असो, आपण परत मुद्द्याकडे येऊया। तर परमिट रूम बिअर बारच्या लायसनला तुम्हाला ऑलरेडी बिअरचं लायसन आहे, तर त्यामुळे हे जे तुम्हाला जे कोण सांगते की तुम्हाला अटॅच करून मिळेल हे चुकीचं आहे। तुम्हाला बिअर शॉपीचं लायसन मिळेल का? तर हो, मिळेल। त्याची प्रोसिजर जसं तुम्ही परमिट रूम बिअर बार काढताना केलं, आता हे मी त्यांना सांगतोय, परमिट रूम बिअर बार काढताना ज्या ज्या गोष्टींची तुम्ही पूर्तता केली त्या सर्वच्या सर्व गोष्टी बिअर शॉपीला पण कराव्या लागतात। फक्त म्हणजे फूड अँड ड्रग लायसन, शॉप ऍक्ट लायसन, पोलीस व्हेरिफिकेशन, सर्व काही तुम्हाला नव्यानं करावं लागेल। फक्त बिअर शॉपीत आणि परमिट रूम बिअर बारमध्ये फरक काय येतो, तर जे तुमचं स्क्वेअर फीट आहे, जसं परमिट रूमला आपल्याला मिनिमम 35 स्क्वेअर मीटर लागतं, ज्यामध्ये 25 स्क्वेअर मीटर रेस्टॉरंट दाखवायचं असतं, 10 स्क्वेअर मीटर बार दाखवायचा असतो।
तशा प्रकारे ह्या बिअर शॉपीला तुम्हाला टोटल 170 स्क्वेअर फीट म्हणजे 15 स्क्वेअर मीटर, साधारण 15 स्क्वेअर मीटर म्हणजे 170 स्क्वेअर फीट मिनिमम जागा तुम्हाला दाखवावी लागते आणि त्यामध्ये फक्त गोडाऊन दाखवावं लागतं. हा नकाशातला एवढा जर फरक सोडला आणि लायसन फी आता मिनिमम आहे 75,000 तर बिअर शॉपीला आहे 30,000. ठीक आहे, पण ही 30,000 रुपये तुम्हाला भरावी लागणार. आणि जसं परमिट रूम बिअर बारचं सगळं तुम्ही नवीन प्रकरण तयार करतो आम्ही केलं होतं तुमचं प्रकरण, तशा प्रकारे सर्व प्रकरण तयार करावं लागतं. एक्साईजच्या साईटवर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो, अकाउंट ओपन करावं लागतं. ऍप्लिकेशन फॉर्म आता तुमच्या केसमध्ये तुमचं अकाउंट ऑलरेडी आहे, त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. त्या ठिकाणी ही सगळी डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील. त्यानंतर त्या जागेचं जसं आपलं पोलीस व्हेरिफिकेशन झालं तसं पोलीस व्हेरिफिकेशन होईल. एक्साईजवाले तुमच्या इथे व्हिजिटला येईल, त्यावेळी जे काही त्यांचं असतं ते सगळं तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर ते मंजुरीचं पत्र मिळेल, ते पत्र मिळाल्यानंतर तुम्हाला लायसन फी भरावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला जी नॅशनल सेव्हिंग करावी लागतात ती करावी लागतील आणि त्यानंतर तुम्हाला बिअर शॉपीचं लायसन मिळेल. आता तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं परमिट रूम बिअर बारमध्येच तुम्हाला बिअर शॉपी चालू करायची, तर तसं करता येणार नाही. तुम्हाला त्या परमिट रूम बिअर बारची जो तुमचा नकाशा एक्साईजला दिलाय ती सोडून तुम्हाला 170 स्क्वेअर फीट वेगळी जागा दाखवावी लागेल, जी की कमर्शियल एन शॉप असेल तुमचा आणि त्यामध्ये फक्त एक छोटं गोडाऊन दाखवावं लागेल. ठीक आहे, आता हे सगळं तुम्ही कशाला करताय तर 10% टॅक्स वाचवायला. तर ह्यातनं तुमचा फायदा होईल का तर अजिबात नाही. म्हणजे ते म्हणतात ना, नालासाठी घोडं घ्यायला चाललाय तुम्ही, तर तशा प्रकारचं मला वाटतं. असं मी त्यांना विचारलं तर त्यांची माझी कम्युनिकेशन झाली, हे त्यांना हे मी तुम्हाला सांगतोय. किंवा तुमचा सेल काय आहे, एक 3 बॉक्स हा कधीचा सेल आहे, 3 बॉक्स बिअरचा सेल परमिट रूम बिअर बारला म्हणजे ॲव्हरेज ठीक आहे, म्हणजे चांगला पण आधी म्हणता येणार नाही आणि वाईट तर अजिबातच नाही. म्हणजे 36 बाटल्या, आपण एक हिशोबासाठी 30 बाटल्या धरूया. ह्या 30 बाटल्यांचा ॲव्हरेज दर आहे 150 रुपये एमआरपीवर. टॅक्स तुम्हाला तुमच्या विक्री अमाऊंटवर लागत नाही, तर एमआरपीवरती 10% लागतो, हे समजून घ्या. ह्यांचा एमआरपी दर निघतो एका बाटलीचा साधारण 150 रुपये, म्हणजे 10 बाटल्यांचे झाले 1,500, म्हणजे साधारण तुमचे 4-4.5 रुपयाचा माल गेला. ठीक आहे, रोजचा. ह्याच्यावरती तुम्हाला रोजचे किती एक 10% वाचले, किती मिळते 400-450 वाचले. अगदी आपण 500 रुपये धरा, तुमचे महिन्याचे वाचले किती 15,000 रुपये. ठीक आहे, आता हे 15,000 रुपये वाचवले तुम्ही, परंतु ह्यासाठी तुम्हाला एक्साईजचं जसं तुम्ही मंथली रजिस्टर तुम्ही जसे बारचे मेंटेन करता तशा प्रकारे तुम्हाला ह्या बिअर शॉपीचे देखील रजिस्टर मेंटेन करावे लागतात. जसं तुम्ही परमिट रूम बिअर बारचा मंथली रिपोर्ट देता एक्साईजच्या अधिकाऱ्यांना, तशा प्रकारे ह्या बिअर शॉपीचा पण तुम्हाला एक्साईजचा मंथली रिपोर्ट द्यावा लागतो. जसा तुमच्या परमिट रूम बिअर बारला जो काही थोडाफार मंथली एक्साईजचा जो खर्च असतो तसाच त्या बिअर शॉपीचा पण तुम्हाला तो द्यावा लागणार. ठीक आहे, म्हणजे हिथंच 5-7 हजार रुपये तुमचे ते रायटिंगचा खर्च, तो मेंटेनन्स, ते तुमचं शिवाय ते शॉपचं काही ना काहीतरी रेंट असेल किंवा जरी तुमचं असेल तरी तो तुम्हाला परमिट रूम बिअर बारच्या जो तुम्ही नकाशा दिला त्यापेक्षा वेगळा दाखवावा लागणार. ठीक आहे, त्या नकाशातच तुम्ही ते ऍडजस्ट करून किंवा त्यातच तुम्हाला मिळणार नाही, वेगळा दाखवावा लागणार. बरे तुमची जागा असेल त्या ठिकाणी तुमचा दुसरा काय उद्योग असेल, तिथनं काय उत्पन्न येत असेल ते थांबणार तुमचं आणि ह्यातनं तुम्हाला वेगळं उत्पन्न मिळणार नाहीये. तुमचं म्हणणं असं आहे की माल जो बिअरचा आहे तो परमिट रूमच्या नावावर खरेदी करण्याच्या ऐवजी तुम्ही बिअर शॉपीच्या नावावर खरेदी करणार, म्हणजे तुम्हाला वेगळं उत्पन्न त्यातनं काय मिळणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही दुसरा काय व्यवसाय जर केला परमिट रूम बिअर बार सोडून, अगदी पानपट्टीवाल्याला जरी तुम्ही ते भाड्याने दिलं तर 4-5 हजार रुपये त्यातनं तुम्हाला निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. पानपट्टीवाल्याला एखाद्या किंवा एखाद्या चायनीजवाल्याला तुम्ही तुमच्या केसमध्ये तुम्ही रेस्टॉरंट चालवत नाहीये, मग तो जो गाळा तुमचा जो आहे 170 स्क्वेअर फीटचा तो जर एखाद्या चायनीजवाल्याला जरी भाड्याने दिला तर 5-10 हजार रुपये तो भाडं देईल जर तुमचा व्यवसाय चांगला असेल तर. अगदी व्यवसाय सुरुवातीच्या लेवलला चांगला नाही तर 4-5 हजार रुपये तरी तुम्हाला ऍडिशनल इन्कम मिळावं लागेल. तेच बिअर शॉपीच्या केसमध्ये काय म्हणा, हे सगळं दुनिया देखरेख करून 2-4 हजार रुपये तुमचे वाचले. तरी पण मी म्हणतो केलं तुम्ही करा, म्हणलं चला 4-5 हजार 10 हजार वाचतायत तर करा, 10 हजार नाही 3-4 हजार वाचतायत तर करा. परंतु तुम्ही त्या बिअर शॉपीच्या नावानं माल घेणार आणि तो तुमच्या परमिट रूम बिअर बार मधल्या बसलेल्या कस्टमरला विकायला देणार, हे इनलिगल आहे, हे समजून घ्या, हे इनलिगल आहे. परमिट रूम बिअर बार मध्ये तुम्ही बसून पिऊ देता म्हणूनच तो तुम्हाला 10% टॅक्स आहे आणि बिअर शॉपीमध्ये तुम्हाला ती सुविधा नाहीये किंवा तसं करायचं नाहीये, तो पार्सल द्यायचा विषय आहे. तिथनं तुम्ही परमिट रूम बिअर शॉपीतून तुम्ही ते बिअर आणि ज्या वाईन्स आहेत म्हणजे फ्रुट्स वाईन, ग्रेप्स वाईन, पोर्ट वाईन किंवा सुला वगैरे म्हणतो त्या वाईन ह्या तुम्हाला त्या पार्सल द्यायच्यात, हे समजून घ्या.
त्यामुळे त्या ठिकाणी 10% टॅक्स नाही. आता तुम्ही काय करणार, 10% वाचवण्यासाठी बिअर शॉपीच्या नावानं परचेस करणार आणि तो माल आणून तुम्ही परमिट रूम मध्ये विकणार. हे पूर्णपणे इलिगल आहे. मी म्हणतो वर्षात एखादी जरी केस पडली तरी तुम्ही जे 2-5 हजार रुपये कमवता, 4-5 हजार रुपये जे कमवाल तुम्ही त्यातनं, हे सगळी दुनियादारी करून, हे सगळे झंझट करून, त्याच्या डबल तुम्हाला फाईन आणि शिक्षा होईल. अशा प्रकारचे 1-2 केस पडल्या, तिसऱ्या केसला तुमची दोन्ही लायसन्स सस्पेंड होऊ शकतील आणि वारंवार जर असं घडलं तर कायमस्वरूपी तुमची लायसन्स बंद होतील. हे समजून घ्या. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळं तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात तुमचं ऑलरेडी परमिट रूम बिअर सँक्शन असताना तिथं 10% टॅक्स वाचतोय म्हणून शेजारी बिअर शॉपी टाकून बिअर त्यावरनं खरेदी करून बिअर बारमध्ये देणं हे परवडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे इनलिगल आहे. हे इनलिगल आहे. त्यामुळं मी पण तुम्हाला कधीच रिकमेंड करणार नाही की अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या करा. नशिबानं तुम्हाला अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणीवर तुम्ही मात केली, आपण एकत्र लढलो आणि आपल्याला लायसन मिळालं, हे नशीब समजा. आहे हे लायसन लिगली आपल्याला कसं चालवता येईल, लिगली आपल्याला कसा कस्टमर वाढवता येईल, ह्या गोष्टींच्याकडे विचार करा. 10%चा विचार करू नका. हा, वाईन शॉपला 10% नाहीत, पण ते MRP वर विकतात, तुम्ही MRPच्या पेक्षा 30% जास्त घेऊन विकता. ठीक आहे, तर ह्या गोष्टींचा विचार करा. आणि तुम्ही आहे ज्या ठिकाणी अतिशय चांगला आहात, व्यवसाय चांगल्या प्रकारे करा, प्रामाणिकपणे करा, माल सगळा टिपीचा ठेवा, ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा द्या. ठीक आहे, आणि तुमचा व्यवसाय वाढवा, असं मला तुम्हाला सांगणं आहे. आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की अनेक आपल्या नवीन जे बार होत आहेत त्यांना असंच कोण ना कोणतरी काहीतरी सांगतं की एखादा सेल्समन एक्साईजचा जो एक्साईजचा नाही, आपल्या ट्रेडचा एखादा बिअरचा सेल्समन असतो, तो सांगतो तुम्ही म्हणता टॅक्स नाही, मी वाईन शॉप मधून आणतो, हे करतोय ते करतोय, तो सांगतो मग बिअर शॉपीचं लायसन काढा. हे सगळं चुकीचं आहे. अजिबात कुठं वायबल होऊ नका. तुम्हाला लायसन काढताना किती त्रास झालाय माहिती आहे. आणि उद्याच्याला जर एखादी अशी काही केस पडली, हे सगळं तुम्ही करणार, हे अनलिगल करणार. अशी जर केस पडली तर पळता भुई थोडी होईल. जे काय 2-5 हजार रुपये त्या बिअर शॉपीतनं मिळतील, 2-5 हजारच्या 5 हजार मंथली सांगतोय मी, मंथली 5 हजार रुपयाच्या वर तुमचे वाचणार नाहीत. जास्तीत जास्त 5 हजार सांगतो मी हायर लेवलला, मिनिमम लेवलला नाही सांगत. हायर लेवलला जे काय 4-5 हजार रुपये तुम्हाला बिअर शॉपीतनं टॅक्सच्या रूपानं जो फायदा होईल, तो फायदा वर्षात एखादी जरी केस पडली तर तो त्याच्या डबल जाईल, हे निश्चित आहे. त्यामुळे अशा मार्गाने पडू नका. आहे हा व्यवसाय नीटपणे प्रामाणिकपणे करत राहा. कुठलीही इनलिगल गोष्ट करायचा प्रयत्न देखील करू नका. लक्षात घ्या. म्हणजे बिअर शॉपी घेतली, बार घेतला, बिअर शॉपीतनं मला बारमध्ये विकला, हे ऐकायला बघायला सोपं जातंय. भले तुमच्या बारमध्ये मोकळ्या जरी बाटल्या गावल्या बिअरच्या, ज्याचा टिप्पी नंबर तुमच्या रजिस्टरला मेंटेन नाही, तरी देखील तुमच्यावर केस होती. आणि एक्साईजवाले पण हुशार असतात, चला छोटा आहे म्हणून जाऊ दे म्हणून सोडून देतील, परंतु कधी ना कधीतरी तुमच्यावर गेम होणारच. त्यामुळं सतर्क राहा, सावध राहा, असं मी या बाबतीत नक्की सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.